नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ कृष्णा ठाकूर, इयत्ता दुसरी, विषय मराठी. आजचा घटक ऐकूया, बोलूया. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओत आपण घरातील वेगवेगळ्या खोल्या, घरातील विविध वस्तूंची ओळख करून घेतली. आज आपण या पाठाद्वारे घरातील वस्तूंचे उपयोग अभ्यासणार आहोत. त्यासाठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 20 काढा. घटकाचे नाव आहे ऐकूया, बोलूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर काही चित्रे दिसत आहे, हो की नाही? आपण एक एक करून चित्रे पाहू. पहिले चित्र पहा. मला सांगा, हे कशाचे चित्र आहे? अगदी बरोबर, फ्रीज. हे चित्र फ्रीजचे आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी फ्रीज असतेच, हो ना? फ्रीजचा उपयोग आपण कशासाठी करतो बरं? अगदी बरोबर, फ्रीजचा उपयोग आपण खाद्यपदार्थ, भाजीपाला, दूध अशा विविध गोष्टी ज्या खराब होऊ नये म्हणून साठवून ठेवण्यासाठी करतो. आता तुम्ही माझ्या मागून बोला, फ्रीज. आता आपण वाक्य बोलूया. आजी फ्रीज मध्ये दूध ठेवते. आता आपण पुढील चित्र पाहू. हे चित्र कशाचे आहे मुलांनो? शाबास, हे चित्र वॉशिंग मशीनचे आहे. तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे, वॉशिंग मशीनचा उपयोग आपण कपडे धुण्यासाठी करतो. माझ्या मागून बोला मुलांनो, वॉशिंग मशीन. आता वाक्य बोलूया. आईने वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतले. आता पुढील चित्र पहा. मला सांगा, हे कशाचे चित्र आहे? अगदी बरोबर मुलांनो, संगणकाचे. आजच्या काळात सर्व काम हे संगणकाद्वारे केले जाते, हो की नाही? मुलांनो, माझ्या मागून बोला, संगणक. आता आपण वाक्य बोलू. दादा संगणकावर चित्रे काढतो. मुलांनो, पुढील चित्र पहा. मला सांगा मुलांनो, हे चित्र कशाचे आहे? अगदी बरोबर, हा टीव्ही आहे. टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन. मुलांनो, तुम्ही टीव्हीवर विविध कार्यक्रम पाहता, हो ना? जसे कार्टून, फिल्म्स, डिस्कव्हरी चॅनल. टीव्हीमुळे देश विदेशातील घडामोडी सुद्धा आपल्याला समजतात. मुलांनो, माझ्या मागून बोला, टीव्ही. आता आपण वाक्य वाचू. कविताने टीव्हीवर सिंह पाहिला. आता पुढील चित्र. हे चित्र कशाचे आहे? अगदी बरोबर, हा मोबाईल आहे. आजकाल सर्वच लोक मोबाईलचा वापर करतात. मोबाईलने आपण आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी पटकन संपर्क साधू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. सध्या ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, हो की नाही? माझ्या मागून बोला, मोबाईल. आता आपण वाक्य वाचू. खूप लोक मोबाईलचा वापर करतात. आता पुढील चित्र. चित्र पाहून तुम्ही ओळखलेच असणार, हे कशाचे चित्र आहे? अगदी बरोबर, चित्रात दिसणारी वस्तू सौर बंब आहे. सौर बंबचा उपयोग सूर्यकिरणांद्वारे पाणी गरम करण्यासाठी होतो. त्यामुळे विजेची बचत होते. सध्या सौर बंबचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. माझ्या मागून बोला मुलांनो, सौर बंब. आता आपण वाक्य वाचू. वीज बचतीसाठी सौर बंबाचा वापर करतात. आता पुढील चित्र पाहू. चित्रात दिसणारी वस्तू कोणती आहे मुलांनो? अगदी बरोबर, पंखा. पंखाचा वापर आपण उन्हाळ्यात थंड हवा मिळण्यासाठी करतो, हो की नाही? माझ्या मागून बोला मुलांनो, पंखा. आता आपण वाक्य वाचू. तुम्ही पण माझ्या मागून वाचा. ताई, पंखा चालू कर. विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण या पाठाद्वारे घरातील वस्तूंचे उपयोग शिकलो. तुम्हाला समजलेच ना मुलांना? चला मग आजचा गृहपाठ. कंसातील अयोग्य शब्द खोडा. हा गृहपाठ तुम्हाला करायचा आहे बरं का मुलांनो. धन्यवाद.